ऑल, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आमच्या नाही, आज मीच एकटी वेलकम करते आहे या व्हिडिओमध्ये, कारण हा व्हिडिओ मी एडिट करत होती आणि तेव्हा कळलं की याची काही स्टार्टिंगच नाही आहे. सो मी हे स्वतः शूट करते आहे. आता हा व्हिडिओ असणार आहे आम्ही गणपती बघायला गेलो होतो पंडाल्स बँगलोरमध्ये. युजली आम्ही काय करतो ना की दरवर्षी गणपतीला घरी जातो, बट यावेळेस नाही जाऊ शकलो, कारण आम्ही यावर्षी बँगलोरचे जवळपासचेच गणपती एक्सप्लोअर करायचं ट्राय केलं. बट जसं निघालो कळलं की ते 3 दिवसच असतात गणपती, आणि फ्रायडेपर्यंत सगळे गणपती ऑलरेडी उठले होते, जे मोठे मोठे पंडाल्स होते जे आम्ही इंस्टाग्रामवर वगैरे बघत होतो. सो आम्ही तिथपर्यंत गेलो आणि मग कळलं की ते ऑलरेडी उठलेलं आहे. सो आम्ही वापस आलो आणि मग आम्ही जवळपासचेच गणपती बघितले. सो हा व्हिडिओ त्याबद्दल असणार आहे. तू नाटक करता फालतूचे, नुसतं घेऊ नको मला. पाणी पा कुठे पडलं. तयार झाली कुठे चाललो पण आपण गणपती पंडालमध्ये. चष्मा बनवून मी चष्मा घाल, आजीबाई मला घाल. माझ्याकडे एकच चष्मा आहे. नाही आजीबाई मला घाल, हे नको घालू. मी सोप खाते तेव्हा मला आजीबाई म्हणते. आजीबाई आलो तरी मी सोप खाल्ल्यावर हा म्हणजे मी आजीबाई आहे. स्वतः बकणे मारत फिरते आजकाल, मग तू आजोबा. चल बोबडे, मला मस्त तू गणपती पंडाल आज घुमा. ओ बोबडे, तू बसला ना महाराज. याला गेलो होतो गणपती, तो कालच उठला. अबे इथले उठला. हो मग काय, कालच उठला तो पण. इकडे गणपती लवकर उठतात. मी इथला पाहिला पण नाही. मी पण नाही बघितला. इथे गौरी पण बसवतात गाईज. आपल्या इकडे नसते हा कन्सेप्ट. हे बघा, गौरी पण असते आपल्या इकडे नाही असा कन्सेप्ट. गौरी गणेश आपल्या इथे गौरी गणपती. खाजो ना आम्ही आलोय इकडे महाप्रसादासाठी वेट करतोय. आमचा अजून महाप्रसाद बनायचा आहे. इकडे महाप्रसादामध्ये मोस्टली खिचडी भेटते. हा राईस, हा म्हणजे राईसमध्ये पण तो मसाले असते ना, मसाले आपल्या साईडचा. हा खिचडी म्हणजे लाईक मसाला भात. आम्ही काल आलो होतो, बट काल आम्हाला माहित पडलं की 7:30ला बनतात. आम्ही 7:30ला आलो. 7:45ला आलो तरी आम्ही. 8 वाजले, अजूनही त्यांचं बनतच आहे. चल पाहू आपण. तुम्हाला गणपती दाखवतो मी. यावेळेस माहिती नाही सगळीकडे काय आहे, पण यावेळेस असं म्हणजे बाल रूपाचे गणपती आहे सगळे जास्त मोठे मोठे. बघून मला पूर्ण माझ्या आपल्या पंडालची आठवण आली, अमरावतीच्या एकदम. आमचे व्हिडिओज आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.